हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मित्रांनो 184 मंजूर पदे आहेत. तर या वॅकन्सी रिलेटेड मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली होती. तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या स्टुडंटने कमेंट केला, खूप साऱ्या स्टुडंटने व्हॉट्सअप मेसेज करून डाऊट विचारलेले. तर त्यासाठी मित्रांनो, जे सर्व डाऊट आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये मी आन्सर करणार आहे. त्याच्यामध्ये जर पहिले डाऊट बघितलं तर खूप साऱ्या स्टुडंटला असा क्वेश्चन आहे की सर, या ज्या 184 पोस्ट आहेत तर त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तर मित्रांनो, ते पण आन्सर मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या स्टुडंटला डाऊट आहे की एज क्रायटेरिया काय असेल. त्याच्यानंतर असा पण डाऊट आहे की सर, कोणत्या डिस्ट्रिक्टला किती वॅकन्सी असणार. त्याच्यानंतर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटला डाऊट आहे की सार्वजनिक विभागाचे जे 184 पोस्ट आहेत तर या पोस्टची एक्झाम जी आहे ती कोणती कंपनी कंडक्ट करणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम फीस काय असेल, त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असणार, त्याच्यानंतर एक्झाम साठी कोणता सिलेबस असेल. आम्हाला स्टडी आतापासून स्टार्ट करायचं, त्या रिलेटेड सिलेबस कोणता आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन करताना कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील, स्टडी करायची तर कोणत्या बुक मधून स्टडी करायची, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा ऍप्लिकेशन स्टार्ट डेट. तर मित्रांनो, हे जे 10 महत्वाचे क्वेश्चन आहेत, तुम्हाला या वॅकन्सीसाठी तयारी करायची असेल तर या 10 क्वेश्चनचे आन्सर माहिती असणं खूप गरजेचं आहे, राईट. तर यासाठी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हे सर्व आन्सर देणार आहे. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन दिली जाते. त्याचबरोबर मित्रांनो, फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये ज्या स्टुडंटला जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण दिलं जातं. तर त्या रिलेटेड क्वेरी असेल तर जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तर त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बघू की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे नोटिफिकेशन आहे मंजूर पदेचं. याच्यामध्ये 184 टोटल फार्मसीच्या वॅकन्सी मंजूर आहेत. तर मित्रांनो, हे पहिलं आपण बघणार आहेत की सर, या वॅकन्सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल. तर इथे तुम्ही बघू शकता औषध निर्माण अधिकारी. तर मित्रांनो, इथे जे आहे ना, ज्या स्टुडंटचं बी फार्मसी कंप्लीट झालेलं आहे, ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तर असे स्टुडंट डायरेक्ट इलिजिबल आहेत. त्यांना फक्त बी फार्म कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं पीसीआयचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. बी फार्म स्टुडंटचं पीसीआयचं रजिस्ट्रेशन असेल तर तो स्टुडंट मित्रांनो इथे इलिजिबल असणार आहे. तर आता मित्रांनो, नेक्स्ट आहे की ज्या स्टुडंटचा डिप्लोमा झालेला आहे, डी फार्म झालेला आहे, तर मित्रांनो असे स्टुडंट पण इलिजिबल आहेत. पण इथे कंडिशन आहे, तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स इथे काय असणार आहे, रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे तुमचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे, प्लस तुमचं पीसीआयचं रजिस्ट्रेशन इथे रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता, possesses डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ॲज रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट ॲज पर फार्मसी ऍक्ट 1948. म्हणजे डिग्रीवाल्यांचं फक्त रजिस्ट्रेशन पाहिजे आणि डिग्री सर्टिफिकेट कंप्लीट पाहिजे. डिप्लोमा वाल्यांना इथे तुम्ही बघू शकता, डिप्लोमा इन फार्माकोलॉजी अँड द रजिस्ट्रेड फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ऍक्ट 1948 अलॉंग विथ 2 इयर एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलचं पण एक्सपिरियन्स असेल, सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं असेल, कोणतंही हॉस्पिटलचं जे एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. ते पण 2 इयरचं एक्सपिरियन्स असेल. त्या रिलेटेड तुम्हाला जे डॉक्युमेंट असतात ते तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या, म्हणजे ही वॅकन्सी आली की तुम्ही लगेच इझिली फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा आहे एज क्रायटेरिया काय असेल. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता पात्रता व कमाल व किमान वयोमर्यादा. तर मित्रांनो, जे ओपन स्टुडंट आहेत तर त्यांचं जे एज क्रायटेरिया असेल ते आहे 40, म्हणजे 40 वर्ष तुमचं मॅक्सिमम एज असेल. म्हणजे 40 पेक्षा कमी असेल तर तुम्ही इथे अप्लिकेशन फॉर्म करू शकता. आणि जे स्टुडंट मित्रांनो कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांना इथे मित्रांनो काय असणार आहे, 5 इयरचं एज रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. तर हे झालं एज क्रायटेरिया रिलेटेड आन्सर. त्याच्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे एक्झाम फीस. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जे एक्झाम महाराष्ट्रात आता कंडक्ट होतात ते सर्वांची जे ओपन मध्ये आहेत स्टुडंट, तर त्यांची जी फीस असणार आहे ते 1000 रुपये इथे असणार आहे. आता सर्व एक्झामसाठी हीच फीस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. परीक्षा शुल्क इथे बघू शकता. आणि जे स्टुडंट कॅटेगरीमध्ये आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये आहेत,
त्यांना मित्रांनो 900 रुपये एक्झाम फीस असणार आहे. राईट. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे एक्झाम डिस्ट्रिक्ट वाईज. आता बघा, तर मित्रांनो हे जे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एक्झाम असतात हे डिस्ट्रिक्ट वाईज नसतात, म्हणजे वॅकन्सी जे असतात ह्या डिस्ट्रिक्ट वाईज नसतात. तर मित्रांनो सार्वजनिक विभागामध्ये काय असतं, 8 मंडळे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, हे जे 8 मंडळ आहेत मित्रांनो, तर ह्या 8 मंडळमध्ये 184 वॅकन्सीचं डिवायडेशन असेल. तर ह्या कोणत्या मंडळमध्ये किती वॅकन्सीज आहेत ते बघून तुम्ही एका मंडळमध्ये अप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तिथे तुम्हाला बघायचे तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज आहेत आणि तुम्हाला कोणत्या मंडळमध्ये जॉब करायचा, तर सगळ्या गोष्टी तुम्ही बघून तिथे अप्लिकेशन फॉर्म भरू शकता. सर्व महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्टमध्ये ह्या वॅकन्सी नसतात, झेडपीच्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज असतात. तर हे फक्त 8 मंडळमध्ये वॅकन्सी असतील. राईट. त्याच्यानंतर आहे एक्झाम पॅटर्न. तर मित्रांनो हे जे लास्ट इयरची जे एक्झाम होती ना सार्वजनिक आरोग्य विभागाची, ही TCS ने कंडक्ट केलेली होती आणि तिथे जे पॅटर्न होता आणि आता बी जी एक्झाम कंडक्ट होईल ती शक्यता आहे की TCS कंपनी थ्रूच ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. TCS थ्रू जर कंडक्ट झाली तर एक्झाम पॅटर्न पण सेम राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता तुमची 100 क्वेश्चनची एक्झाम होईल आणि हे 100 क्वेश्चन किती मार्कसाठी असतील, 200 मार्कासाठी असतील, म्हणजे एक क्वेश्चनला 2 मार्क असतील. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो डिवायडेशन आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. टेक्निकल म्हणजे मित्रांनो आपला फार्मसीचा जो सिलेबस आहे त्यावरती मित्रांनो याच्यामध्ये 80 क्वेश्चन हे फार्मसीचे असतील आणि मित्रांनो राहिलेले जे 20 क्वेश्चन आहेत ते नॉन टेक्निकलचे असतील. आता नॉन टेक्निकल जर बघितलं त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्लिश व्याकरण असेल, त्याच्यानंतर GK असेल आणि रिझनिंग असेल. तर हे नॉन टेक्निकल असेल 20 मार्कसाठी आणि आपलं फार्मसीचा सिलेबस असेल 80 मार्कसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा क्वेश्चन आहे की सर या एक्झामसाठी सिलेबस काय असणार आहे. तर मित्रांनो जे TCS पॅटर्नचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे ऑलरेडी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे मराठी ग्रामर, जनरल नॉलेजचं पार्ट असेल, त्याच्यानंतर जो महत्वाचं जे 80 मार्काचे क्वेश्चन येतात तर त्यामध्ये मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता टेक्निकलचा सिलेबस इथे दिलेला आहे. सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज त्याच्यामध्ये जनरल फार्माकोलॉजी, वन टाइप ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग, डोसेज फॉर्म, बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, ऍडवर्स ड्रग रिएक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्माकोलॉजी, न्यूरोफार्माकोलॉजी, सायकोफार्माकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी, त्याच्यानंतर इंडियन ब्रिटिश फार्माकोपिया, फार्मसी ऍक्ट 1948, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी. तर मित्रांनो हे सिलेबस आहे. तर मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस स्टडी स्टार्ट करायची, आता ही जर नोटिफिकेशन तर लवकरच येणार आहे, तर तुम्हाला आधीपासून प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो जे PCI चे डिप्लोमाचे बुक आहेत तर ते बुक मधून तुम्हाला स्टडी स्टार्ट करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही फार्माकोलॉजीचं बुक असेल, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचं बुक असेल, त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मासिस्टचं बुक असेल, तर ते हे बुक जे आहेत त्याच्यातून तुम्ही स्टडी स्टार्ट करा. वेगळं कोणतंही बुक नका परचेस करू. जे डिप्लोमाचे टेक्स्ट बुक आहेत PCI चे तर त्यामध्ये तुम्ही ते बुक परचेस करून स्टडी करू शकता. त्याच्यानंतर आहे अप्लिकेशन डॉक्युमेंट. तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात हे मित्रांनो ज्या डेटला एक्झाम फॉर्म स्टार्ट झाले तर त्या डेटचे तुमच्याकडे कसले असले पाहिजे, व्हॅलिड असले पाहिजेत. आता खूप सारे स्टुडंट काय करतात, जो नॉन क्रिमिनल असतो, काही कॅटेगरीच्या स्टुडंटला नॉन क्रिमिनल रिक्वायर्ड असतो तर तो एक्झाम डेटला व्हॅलिड नसतो. त्यांचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर ते पुन्हा काढतात आणि जमा करतात, त्यावेळेस तो व्हॅलिड धरला जात नाही. तर तुम्ही ज्यावेळेस एक्झाम फॉर्म फिल करताय त्या टाइमला जे डॉक्युमेंट व्हॅलिड असतात तेच व्हॅलिड कन्सिडर केले जातात. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व तुमच्या डॉक्युमेंटची डेट चेक करायची की या टाइम मध्ये व्हॅलिड असेल की नाही. जर तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल, एक्सपायर झालेला असेल तर तो डॉक्युमेंट तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर काढून घ्या, अजून तुमच्याकडे टाइम असणार आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो काही स्टुडंट प्रकल्पग्रस्त असतात, स्पोर्ट्स पर्सन असतात किंवा अदर कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल,
हे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो, तुमचं महाराष्ट्राचं डोमसाईल असेल, हे सर्व जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत मित्रांनो, ते आत्ताच तुम्ही काढून ठेवा. ही जी वॅकन्सी आहे मित्रांनो, ही खूप चांगली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परमनंट 184 पोस्ट असणार आहेत. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल मी ऑलरेडी सांगितलेलं, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरसाठी एक बाळासाहेब शिंदेचं, मोरा वाळंबेचं पण बुक आहे. हे बुक तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यानंतर जो टेक्निकलचा सिलेबस आहे तो डिप्लोमाचे टेक्स्ट बुक मधून तुम्ही करू शकता. आणि आता सर्वात महत्वाचा क्वेश्चन की सर हे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट कधी आहे, हे प्रॉपर नोटिफिकेशन कधी येणार आहे. तर मित्रांनो, हे जे लास्ट नोटिफिकेशन होतं ते 2023 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आलं होतं एंडिंगला. 23 आता 24 संपलेलं आहे. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन आलं असतं, पण सध्याला निवडणूक चालू आहे. तर तुम्हाला मित्रांनो हे फेबच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या एंडिंगला मित्रांनो हे तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्टडी आतापासून स्टार्ट करा. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मित्रांनो, जर याच्यापेक्षा आणखीन काही तुम्हाला वेगळे क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि फार्मा कोव्हिजिलन्सचं जॉब गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. थँक्यू.